व्हायला हवं असं वाटतं? कायदा पूर्णपणे बदलला पाहिजे. हे असं नाही पाहिजे. छत्रपती शासनामध्ये ज्या पद्धतीने स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढले जायचे किंवा हत्तीच्या पायदळी द्यायला जायचं किंवा मग डायरेक्ट हात आणि पाय कापले जायचे. त्याला जिवंत ठेवायचं नाही, मारायचं नाही. असंच झालं पाहिजे. जर समजा एक जो गुन्हेगार असेल त्याला अशी शिक्षा झाली आणि त्याचं मुंडकं छाटून. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेत असाल. आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला ते आपली माऊली आहे ताई, त्या ताईला उत्तर म्हणून हा व्हिडिओ. ताई, तुझ्या भावनांचा आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. पण ताई, एक सांग, छत्रपती शासन म्हणजे नेमकं काय? महाराजांचं रयतेचं राज्य पाहिजे की राजेशाही पाहिजे, जिथे एकच राजा असतो, मतदान नसते? महाराजांनी 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना सोबत घेऊन राज्य केलं, ते तुला मान्य आहे ना? का बहुतेक लोकांना छत्रपती शासन म्हणजे काहीच नीट माहिती नसतं, भावनेपोटी बोलतात? ताई, खरं सांग, आजचं संविधान हेच खरं छत्रपती शासन आहे का? ते सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले? रयत सुखी तर राजा सुखी. संविधानात लोककल्याणकारी राज्य आहे, हाच नियम आहे. आर्टिकल 38. स्त्रियांना सन्मान. महाराजांनी स्त्रियांच्या नखाला धक्का लागला तर हात कलम केले. संविधानाने स्त्रियांना सन्मान हक्क दिले. आर्टिकल 14 आणि 15. अष्टप्रधान मंडळ. महाराज एकटे निर्णय घेत नसत, 8 मंत्र्यांचा मत घेत. आज मंत्रिमंडळ तेच करत आहे. मिराजदारी पद्धत बंद, वतनदारी संपवली. संविधानाने जहागीरदारी संपवली. सर्वधर्म समभाव. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार होते. संविधानात आर्टिकल 25 धर्म स्वातंत्र्य आहे. म्हणजे ताई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचेच विचार उतरवलेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब स्वतः म्हणाले होते, मी छत्रपती शिवाजींच्या विचारांचं राज्य आणतोय. ताई, संविधान बदलायची गरज नाही, संविधान पाळायची गरज आहे. आज भ्रष्टाचार आहे, अन्याय आहे, तो संविधानामुळे नाही, संविधान न पाळल्यामुळे आहे. छत्रपतींचं स्वप्न होतं रयतेचं राज्य. आज तुला मतदानाचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, शिकण्याचा अधिकार आहे. महाराजांच्या काळात सामान्य माणसांना हे नव्हतं. म्हणून ताई, राजेशाही नको, रयतेचं राज्य हवं आणि ते संविधानच देतं. आपण मिळून असं लढू की संविधान 100% लागू होईल. तेच खरं शिवराज्य असेल. ताई, छत्रपती शिवरायांनी तलवार हातात घेतली ती राजेशाहीसाठी नाही, स्वराज्यासाठी. आणि स्वराज्य म्हणजेच संविधान. बदलायचं असेल तर नेते बदला, संविधान नको. जय भीम.